फ्रेंड्स, तर आजच्या ब्लॉगची सुरुवात केलेली डायरेक्ट संध्याकाळी. मी ना प्रोजेक्ट करत होते दुपारी, तो प्रोजेक्ट झालेला. त्यानंतर आहे ना मी आले किचनमध्ये. तसंच रिदू इथं खेळत होता आणि मम्मी आहे ना स्वयंपाकाची तयारी करत होती, कारण रिदू नंतर खूप चिडचिड करतो म्हणून मम्मी पटकन स्वयंपाक करून घेत होती. तर मम्मी आहे ना इथे खिचडी टाकत होती. खिचडी शिजायला टाकली आणि ना हा फ्रीजमध्ये मी अशीच गेलेली तर मला रायता दिसला. हा मम्मीने आत्ताच बनवून ठेवलेला. असा हा पिंक कलर त्याचा दिसतोय, कारण की ह्याच्यामध्ये ना बीटरूट टाकलेलं म्हणून हा पिंक दिसत होता. आणि पटकन मी आहे ना दिवा लावून घेतला. तर दिवा लावत होते, पण आहे ना आता इथे मी 2-3 वेळा ट्राय केलं, पण माझ्याकडून तर काय होत नव्हतं. म्हणून 3-4 वेळा केल्याने माझ्याकडून दिवा लागला. शेवटी पटकन देवासमोर ठेवलं, थोड्या वेळ पूजा केली आणि ना थोड्या वेळ टी व्ही बघत होते मी. रिधू आणि अक्षय नाही ते खेळत होते बॉल. आता रिधू हे नवीन नवीन गोष्टी शिकतोय. माझं आजकाल तो बॉल खेळायला त्याला खूप आवडतं आणि मम्मी हरिपाठ घ्यायला लागली. तर रिधूला आहे ना बुक बघून तर असं वेगळंच काहीतरी मजा येते. त्याला बुक खूप आवडते म्हणून तो मम्मीजवळ जात होता सारखे तर हरिपाठाचं बुक घेण्यासाठी. नंतर आहे ना मम्मी रिदूसाठी उपमा बनवत होती. त्यासाठी पहिले रवा भाजून घेतला, त्यामध्ये थोडंसं तूप टाकलं, थोडेसे जिरे टाकले, लसूण टाकलं आणि हे जे मेन होतं ते बीटरूट टाकला. तर हा होता बीटरूटचा उपमा. मम्मी त्याला रोज वेगवेगळ्या भाजीपाल्यांचा उपमा करून देते. काल त्याला कॅरेटचा उपमा केलेला. हा होता बीटरूटचा उपमा. मग ते सर्व थोड्या वेळ परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं. छान चांगली उकळी आली का मग त्यामध्ये हा भाजलेला रवा टाकला. थोड्या वेळ शिजून दिलं. त्यानंतर मग काय करावं ते शिजेपर्यंत आहे ना जेवायला घेतलं हॉलमध्ये पटकन. जे पाणी भरण्यासाठी ठेवलं. इथं रिदूचा आहे ना उपमा होईपर्यंत मी इथेच उभी होते, कधी होईल म्हणून. तर शेवटी झाला. गॅस बंद केला आणि मी पटकन प्लेटमध्ये काढला आणि मी आहे ना हा उपमा घेऊन रिदूजवळ गेली, कारण की मी खूप एक्सायटेड होते, कारण की ह्या भाजीपालाचा उपमा त्याला आवडतो आणि तर खातानाचे त्याचे रिॲक्शन खूप चांगले असतात. म्हणून मी आता ते तुम्हाला पण दाखवते. आता ह्याची खायची पद्धत आहे ना थोडीशी इग्नोर करा. हे नवीन नवीन पद्धत आमची इथे असतेच. तर खाण्यासाठीचा तो खूप उतावळा होता. त्याला हे ना बीटरूट खूप आवडतं. जेवण वगैरे झाल्यानंतर आहे ना इथे ना बटाट्याचे किस करायचे होते. मागे चिप्स देखील केलेले, म्हणून आहे ना आता किस करायचं होतं आणि ह्याच्यातले ना अर्ध्यापेक्षा जास्त बटाट्याचे किस आहे ना मीच केले होते, कारण आहे ना सर्व जेवण वगैरे झालं आणि मम्मी आहे ना रिदूलाच सांभाळत होती. रिदूसारखं त्याने पूर्ण इथं पाणी केलेलं आणि तोही ओला झालेला. हे पटकन आम्ही किस करून घेतला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.